बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय। हेलिकॉप्टर अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातल्या हिंजवडी जवळच्या बावधन बुद्रुकमध्ये सकाळी 7:15च्या सुमाराला ही घटना घडली आहे। ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झालेला आहे। दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्यातल्या हिंजवडी जवळच्या बावधन बुद्रुकमध्ये सकाळी 7:15ची ही घटना आहे। सकाळी 7:15च्या सुमाराला हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात घडलेला आहे। आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत घटनास्थळावरून। रेवती, पुण्यात हे जे हेलिकॉप्टर कोसळले याचे काय अपडेट्स मिळतायत आता? नक्कीच दीपाली, आपण तसं बघू शकतो की इकडे अजूनही सगळे जे अग्निशमन दल आहे, पुणे पोलीस आहे, ते इकडनं अजून बघतायत पुढे की अजून कुठली तर कॅज्युअलिटी नाही आहे ना। खरं तर आत्तापर्यंत 3 कॅज्युअलिटी झालेल्या आहेत, 2 पायलट आणि असं आतापर्यंत कॅज्युअलिटी झालेली आहे। अजून कुठलीही कोणीही जखमी नाहीये आणि पुढील तपास चालू आहे। सकाळी 7:15च्या सुमारास ही घटना घडली बावधन या परिसरामध्ये आणि दाट धुकं असल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते। दीपाली, धन्यवाद रेवती। आणखी अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहूयात। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। यात 3 जणांचा मृत्यू झालेला आहे।